आणि आता पाहणार आहोत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज। हल्ली रील्स बनवण्याच्या नादात अनेक जण नको ते स्टंट करायला जातात आणि आता हेच पहा ना, भरधाव वेगात असलेल्या ट्रकवर हे दोघे लटकले। वरून त्या ट्रकच्या वेगाशी सामना करायला लागतंय आणि मग जे व्हायचं तेच होतं। एक जण चांगलाच तोंडावर आपटतोय। मुझे पसंद करने वाले करोड़ों लोग हैं बाहर। बऱ्याचदा काम करताना काही जण इतके गुंग होतात की त्यांना इतर गोष्टींचं काही भानच राहत नाही। आता या व्हिडिओतील मुलालाच पहा ना, एका घराच्या गच्चीवरील साइड रेलिंगची जाळी तो वेल्डिंग करतोय। पण वेल्डिंग करताना एक छोटीशी चूक झाली आणि वेल्डिंगचं काम पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की गडी त्या जाळीतच अडकलाय। दोरी उड्या हा मुलींचा लहानपणीचा आवडता खेळ। अनेक जण वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या मारतात। कोरियातील 2 लहान मुली देखील दोरी उड्या खेळतात। पण त्यांचा हा खेळ पाहताना तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही, कारण खेळताना दोघींमधील सुंदर ताळमेळ पाहायला मिळतोय। आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून दोन्ही मुलींचं कौतुक करण्यात येतंय। 叔叔阿姨，帮我们把旁边的加号爱心点一下，谢谢。कॅमोफ्लॉज म्हणजेच हुबेहूब वेषांतर करणं। शत्रूपासून लपण्यासाठी प्राण्यांपासून माणसांपर्यंत सगळेच कॅमोफ्लॉजचा वापर करतात। याचा सर्वाधिक फायदा होतो तो लष्करी जवानांना। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ते समजलं असेल। एका उंच इमारतीत खिडकीतून बाहेर लटकणाऱ्या लहान मुलाला तरुणाच्या धाडसामुळे जीवनदान मिळाले। लहान मुलगा खेळता खेळता तोल जाऊन खिडकी बाहेर लटकला। हे लक्षात येताच एका तरुणानं खालच्या खिडकीतून बाहेर येत त्या लहानग्याला रेस्क्यू केलं। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे। गाखेत कळसा आणि गावाला वळसा अशी म्हण का पडली याचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ पहा। सणबाद घेताना भाऊ आरामात पडला खरा, पण काही वेळानं चटके लागत असल्यानं निघायची वेळ झाली। त्यामुळे आपले वस्तू गोळा करताना महत्त्वाची गोष्ट त्याला सापडलीच नाही। अंगाखाली ठेवलेला मोबाईल मिळत नसल्यानं भाऊ कावरा बावरा झाला। आता इथेच ठेवला होता, इतक्यात मोबाईल गेला कुठे असा प्रश्न त्याला पडला। कधी कधी भयानक दिसणारे प्राणी सुद्धा माणसांना आपलंसं करतात। अशाच एका शक्तिशाली प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एका डोंगराळ भागातून कार जात असताना अचानक तिथे एका बिबट्याचं पिल्लू येतं। त्यामुळे ते वाहतूक कोंडी होते आणि तिथे लहानसं पिल्लू कदाचित जंगलातून भटकलं असावं। विशेष म्हणजे हे बिबट्याचं पिल्लू माणसांवर हल्ला करत नाही, तर तो त्यांच्यासोबत खेळू लागतो। एवढंच नाही तर तो एका व्यक्तीला मिठी मारतो। हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात। व्हिडिओमध्ये बिबट्या एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मिठी मारताना दिसतोय आणि या दरम्यान ती व्यक्ती देखील घाबरण्याऐवजी शांत राहते आणि त्यानंतर तो बिबट्या तिथून निघून जातो। फूल और काटे गोलमाल मध्ये अजय देवगनला 2 बाईक किंवा कारवर उभं राहिल्याचं स्टंट तुम्ही पाहिलाच असेल। सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे। भाऊ एकाच वेळी 2 सायकल चालवतोय। एवढंच नाही तर दोन्ही सायकल चालवताना एक विचित्र स्टंट देखील करतोय। या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळालेत आणि अनेकांनी गरिबांचा अजय देवगन अशी कमेंट देखील केली आहे। समुद्राच्या लाटांवर सर्फिंग करणारे आपण अनेक जण पाहिले असतील, पण या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी चक्क नदीच्या पाण्यात सर्फिंग करते आणि तिच्या पायाखाली सर्फिंग बोर्ड नव्हे तर चक्क एक मासा आहे।
अनेक जण हा फेक व्हिडिओ असल्याचं बोलतायत, तर अनेकांनी या मुलीचं कौतुक देखील केलंय. वाढदिवस म्हटलं की बच्चे कंपनी आपल्या मित्रमंडळींना घरी बोलावून केक कापून सेलिब्रेशन करतात. वाढदिवसानिमित्त एकानं असाच आपल्या मित्रांना घरी बोलवलं, पण याच मित्रमंडळींमध्ये एक खट्याळ मैत्रीण सुद्धा पोहोचली. केक कापताना तिनं आपल्या मित्राला अनोखं गिफ्ट दिलं. त्यानंतर बर्थडे बॉय चिडला आणि पुढे काय झालं तुम्हीच पहा. मंडळी, श्री रामायण या प्रसिद्ध मालिकेत लव आणि कुश यांनी श्रीरामाची पवित्र कथा सांगितली. ती कथा तुम्ही अनेकदा ऐकली असेल. 2 मिनिटांमध्ये बनणारी मॅगी आणि पाणीपुरी हे दोन्ही पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. पण हे दोन्ही पदार्थ कधी एकत्र खाण्याचा विचार केलाय का तुम्ही? सध्या सुरू असलेल्या या ट्रेंडमध्ये आता पाणीपुरी मॅगीची भर पडली आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या या चक्क पाणीपुरीच्या पुरीमध्ये गरम गरम मॅगी आणि टोमॅटो सॉस भरून आस्वाद घेतलाय. हा व्हिडिओ पाहताच फूड प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. मंडळी, आतापर्यंत वेगवेगळ्या जातीचे प्राणी मिळून मिसळून राहत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण कधी मांजरीच्या कुशीत कोंबडीच्या पिल्लांना पाहिलंय का? हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भारावून जाल, कारण चक्क मांजर कोंबडीच्या पिल्लांना कुशीत घेऊन प्रेम करताना दिसते. आणि हे सर्व त्या पिल्लांची आई कोंबडी बाजूला उभं राहून शांततेत पाहते. या नात्यानं नेमकं काय नाव द्यावं असा प्रश्न पडलाय. एका विदेशी महिलेनं दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरला मांजर समजून अनेक वर्ष सांभाळ केला. जसं जसं ब्लॅक पॅन्थर मोठं झालं तेव्हा तिला संपूर्ण प्रकरण लक्षात आलं. पण तोवर ते ब्लॅक पॅन्थर, ती महिला आणि तिचा पाळीव कुत्र्याचं अनोखं नातं तयार झालंय. ब्लॅक पॅन्थरचं नाव जरी ऐकलं तरी अनेक जण घाबरून जातात. पण व्हिडिओतील ही महिला अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणे त्याचं सांभाळ करताना पाहायला मिळते. मंडळी, या व्हिडिओमध्ये दिसणारा माकड साधा सुद्धा माकड नसून चक्क यूट्यूबर आहे. त्याचं नाव अबू असून तो एक शेतकरी माकड आहे. अबूच्या मालकिणीनं त्याला चांगलं प्रशिक्षण देत चक्क शेतकरी बनवलंय. दररोज नित्यनेमाने तो शेतकऱ्यांची सर्व कामं करतो. आणि आता व्हिडिओतच पहा ना, अबू कोंबड्या आणि बदकांचं खाणं तयार करतोय. त्यांची ही दैनंदिन कामं तुम्हाला त्याच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. प्राण्यांसोबत मस्ती करणं कधी कधी धोकादायक होऊन जातं. सध्या तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ त्याच संबंधित आहे. त्यामध्ये एक व्यक्ती एका मगरीच्या अंगावर बसतो आणि त्यानंतर तो त्यांच्या हातात असलेल्या वस्तूनं त्या मगरीच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न करतोय. तितक्यात ती मगर रागात तोंड उघडते आणि त्यानंतर दुसरी मगर त्याच वेळेस त्या व्यक्तीकडे फिरते. त्यानंतर घाबरलेली व्यक्ती मगरीच्या अंगावरून उठते आणि त्या व्यक्तीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी ती व्यक्ती तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करत असताना पहिली मगर बदला घेण्याचा प्रयत्न करते. मगर ताबडतोब त्या माणसाच्या मांडीला चावते आणि त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवली अशा कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
a 60 centimeter bite area. He's got a 65 centimeter. घाणीच्या ठिकाणी रस्त्यांवर तुम्ही अनेकदा उंदरांना पाहिलं असेल. तसे उंदीर सामान्यतः लहान असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की उंदरांच्या काही प्रजाती खूप मोठ्या असतात. या प्रजाती चक्क मांजरा एवढ्या किंवा त्याहूनही मोठ्या असतात. कॅपिबारा हा देखील उंदरांच्या प्रजातीचा एक प्राणी आहे जो 4 फूट लांब आणि 80 किलो वजनाचा असतो. सध्या सोशल मीडियावर उंदराचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. लग्नानंतर नवरा बायको आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार बनतात असं म्हटलं जातं. सुखदुःखात चांगल्या वाईटात नवरा बायको खंबीरपणे एकमेकांची साथ देतात. दोघंही प्रेमात एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. आतापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये नवऱ्यानं बायकोसाठी किंवा बायकोनं नवऱ्यासाठी काहीतरी केलंय. मात्र सध्या समोर आलेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये दिसतंय की नवरा बायको आणि मुलगा दुचाकीवर चालले. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे नवरा गाडी चालवतोय आणि बायको त्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करते. भर रस्त्यात चालू असलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा प्रकार पाहून अनेक मध्ये मित्रमंडळींना घरी बोलावून केक कापणं यात मुलांचा वेगळाच स्वॅग असतो. अशाच एका बर्थडे पार्टीमध्ये केक कापण्याआधी सर्वांनी लहानगीला शुभेच्छा देत गाणं गाण्यास सुरुवात केली. ती मेणबत्ती विझवणार इतक्यात तिच्या बहिणीनं मेणबत्तीवर फुंकर मारली. पुढे काय झालं तुम्हीच पहा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा पाहूयात व्हायरल घडामोडी. सध्या मार्केटमध्ये शेकडो प्रकारचे आईस्क्रीम आलेले आहेत. ज्यात टर्किश आईस्क्रीम जरा जास्तच प्रसिद्ध झालंय. पण मंडळी, बाजारात किती चांगले आईस्क्रीम आले तरी घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चव त्याला येणारच नाही. 90च्या दशकात अगदी सोप्या पद्धतीत फक्त दूध आणि कस्टर्ड पावडरचा वापर करून आईस्क्रीम बनवलं जायचं, जो बनवण्यासाठी फ्रीजची गरज देखील भासत नव्हती. आणि अशाच पद्धतीचं आईस्क्रीम अजूनही भारताच्या काही भागांमध्ये बनवलं जातं. बिझनेसमॅन आनंद महिंद्रा यांनी अशा पद्धतीचा आईस्क्रीम बनवण्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यासोबतच इथे एक आणखीन छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.